हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नरे परिसरातील एका फार्म हाऊसवर रात्री कॉकटेलच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या पार्टीसाठी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, कलकत्ता, मुंबई या भागातून सुमारे 60 मुलं-मुली आली होती। यातील काही मुलं थेट विमानानं पुण्यात दाखल झाले होते, तर काही आपल्या आलिशान वाहनांमधून या ठिकाणी आले होते। रात्री उशिरा सुरू झालेल्या या पार्टीत दारूचा महापूर वाहत होता। किमती विदेशी दारूच्या किती बाटल्या रिचविण्यात आल्या होत्या याची तर गणतीच नाही। विदेशी दारूच्या नशेत आणि विदेशी गाण्यांच्या तालावर या धेंड्यांचा रात्रभर नंगा नाच सुरू होता। पहाटे 3:30च्या सुमारास हिंजवडी पोलिसांनी या पार्टीवर धाड टाकून नशेत मदमस्त झालेल्या या मुलांना ताब्यात घेतलं। तरीही यावेळी काही मुलं पोलिसांना कायद्याच्या गोष्टी शिकवित होती आणि त्यांचे अधिकार समजावून पोलिसांनी केलेली कारवाईच कशी चुकीची आहे हे पोलिसांना सांगत होते। ज्यावेळी या मुलांना अल्कोहोल तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात आणण्यात आलं त्यावेळी ही मुलं अशी वावरत होती की जसं या ठिकाणी एखादा मोठा कार्यक्रम सुरू आहे। काही मुलं क्लबमध्ये आल्याप्रमाणे इकडे तिकडे फिरत होती, तर काहीने मस्त गप्पांची मैफल रंगवली होती, तर काही मुलं या पोलीस कारवाईचे सेल्फी काढत होते। काही जणांनी तर गाणे म्हणत या ठिकाणी नाचायलाही सुरुवात केली होती। ज्यावेळी मीडियाचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकार या ठिकाणी आले त्यावेळी यातील काही मुजोर मुलं त्यांच्या समोर फोटो सेशन सुरू असल्याप्रमाणे पोज देत होते, तर काहींनी एवढंही म्हटलं की जो छापना है ओ छापो, कैसी तस्वीर चाहिए बोलो, तर काहींनी एवढंही म्हटलं की जो छापना है ओ छापो, कैसी तस्वीर चाहिए बोलो, ओ पोज की तस्वीर छाप दो अखबार में, हमें कुछ फर्क नहीं पड़ता, असं म्हणत निर्लज्जपणाची पातळी ओलांडली। शेवटी या सर्व प्रकारातून काय सिद्ध होतं तर या मोठ्या बापांच्या बिघडलेल्या कार्ट्यांना कायद्याचं भय राहिलेलं नाही। तसंच घरातून संस्काराऐवजी मिळणाऱ्या पैशाच्या थैल्यांमुळे नैतिकतेशी त्यांचा दूरपर्यंत काही संबंध नसल्याचं स्पष्ट होतं। पण या पार्टीमुळे चंगळवाद किती फोफावलाय हे मात्र अधोरेखित झालंय। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी आकाश कानापुरम, देहू।